नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण रामनवमी निमित्त निघालेल्या रॅलीमध्ये सहभागी झाले। आपण या ठिकाणी बसतो, आपल्यासोबत खासदार रवींद्र चव्हाण आहेत। काय सांगाल, भव्य रॅली जी इथे राम भक्तांनी काढली, तुम्ही त्यात सहभागी झालात? आज मी तमाम नांदेडवासियांना सर्वप्रथम श्रीराम नवमीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आज आपण बघू शकता की या नांदेड शहरामध्ये मोठ्या उल्हासाने मोठ्या जुल्लोषामध्ये आज प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी मनवला जात आहे आणि सर्व नांदेडवासी आज या ठिकाणी जमलेले आहेत आणि मोठ्या उत्साहाने श्रीराम जन्मोत्सव मनत आहेत। आमदार रवींद्र चव्हाण असं म्हणतात की भाजप स्थापना दिवस व रामनवमी एकाच दिवशी येणे हा दैवी योग म्हणावे लागेल। खरं तर हे म्हणणं चुकीचं आहे। प्रभू श्रीराम हे सर्व तमाम भारतवासियांचे आहेत आणि सर्व तमाम भारतवासीय हे प्रभू श्रीरामाला मानतात। त्याच्यामुळं हे दूध शर्करा योग आहे असं म्हणणं चुकीचं आहे। कारण प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा कित्येक अनेक वर्षापासून म्हणजे जेव्हा भाजप स्थापना व्हायची होती त्याच्याही पूर्वीपासून या ठिकाणी मोठ्या जुल्लोषामध्ये गावागावामध्ये मनवायचे। भाजपाचे नेते खासदार अशोकराव चव्हाणांना सुद्धा असं वाटतं की भाजप स्थापना दिवस व रामनवमी हे एकत्र येणं म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे। मी आत्ताच आपल्याला सांगितलं की प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत, सर्व भारतवासियांचे आहेत। त्याच्यामुळं हे दुग्ध शर्करा योग म्हणणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं। तर अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी जी आहे ती निघते, भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो का राम मंदिरानंतर? तसं काही नाही। अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर होण्याच्या पूर्वी असा जुल्लोष आपण बघू शकता नांदेडवासी करत होते आणि आताही तेवढाच जुल्लोष नांदेडवासी या ठिकाणी करत आहे। राम भक्तांना काय आव्हान आहे? मी सर्व राम भक्तांना आवाहन करू इच्छितो की आपण ही नांदेड शहरातली जी संस्कृती आहे, शांतताप्रिय संस्कृती आहे, आपण ही संस्कृती शांतता बाळगावी, शांततेने मोठ्या उत्साहाने आपण श्रीरामाचा जन्मोत्सव सोहळा आनंदाने साजरा करावा आणि परत एकदा सर्व नांदेड लोकसभा मतदारसंघातील सर्व तमाम जनतेला मी राम जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो। रामनवमी निमित्त काँग्रेसने काही कार्यक्रमाचं आयोजन केले का? कशाचं? रामनवमी निमित्त काँग्रेसनं काही कार्यक्रमाचं आयोजन केले का? आज आपण या ठिकाणी बघू शकतो राम जन्मोत्सव निमित्त आज आम्ही या काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व लोकांना इथं स्वागत करत आहोत। येणाऱ्या प्रत्येक रॅलीचं या ठिकाणी पुष्पहाराने स्वागत करून त्यांच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी होतो। आपण बघतो हे होते नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी असं म्हटलं की राम हा कोणी एका जातीचा का पक्षाचा नाही, तो सर्व धर्मांचा आहे, सर्व लोकांचा आहे। त्यामुळे जे आहे ते जे कोणी रामाच्या नावानं राजकारण करतात ते चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। कॅमेरा पर्सन तुषार ननवरे सर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।